हेल हेल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या तोडतोड गावामध्ये आणि महामाई सोनसरी देवीचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त श्री कार्यक्रम प्राथमिक भजन मंडळ वेळेश्वर त्यांना भजन करण्याची सूचना दिली. त्याबद्दल मी स्वतः गोवा संदेश ठाकूर आणि सर्व माजी मंडळी यांच्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि महामाई सोनसरीचा महिमा खूप अगाध आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आईचं वास्तव आहे आणि या पूर्ण गावावरती या ग्रामस्थांवरती या आईची माया आणि तिचं प्रेम आणि तिचा काही असलेला आशीर्वाद या सर्वांच्या जोरावरती ते सर्व ग्रामस्थ मंडळी आज सुद्धा समाजाने नांदत आहे. येणारे दुःख दारिद्र्य हे भरकशी जात आहे आणि पुण्याच्या रात्रीच्या प्रहरी करण्यास सुरुवात करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून आई भवानीला मानाचा मुलगा करून तिच्या जागेवर महामुद्रा आक्रमण करून आणि महामाईच्या जन्मदिनाचा करतो. इतर वारी उभं करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. हेलो. कारण सततचा जागरण आणि काल आमच्याकडे रथोत्सव असल्यामुळे थोडा आवाजात फरक पडलाय. तुम्ही जरा सांभाळून घ्यावं अशी, कारण ते भजन रसिक खूप जाणकार मंडळी इथे बसलेले आहेत. माझ्यापेक्षा खूप वयस्कर असणारे आमचे काका सुद्धा बाजूला आहेत. सततचे कार्यक्रम आणि कालचा पूर्ण दिवस जागरण त्यामुळे थोडा आवाजावर परिणाम झालाय, तर ते सांभाळून घ्या. माझी ते सगळे सहकारी भाऊ आहेतच. पण कसं आहे, एकदा मैदानात उतरलं की कारण सांगून नाही चालत ना. हराची मुखी बोलविना, कीर्ती हराची मुखी बोलविना, कीर्ती हराची मुखी बोलविना, कीर्ती हराची बोलविना. कैवल्य दाता मनुजा कळना, कैवल्य दाता मनुजा कळना, कैवल्य दाता मनुजा कळना, कैवल्य दाता मनुजा कळेना. एका जनात विषंगिकारी, एका जनात विषंगिकारी, एका जनात विषंगिकारी, एका जनात विषंगिकारी. जमीन शंभो मज कोण
शंभो मज गुणकारी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः हरि म्हणा पुंडलिका वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव आदि पंढरीनाथ आदि वेंकटेश्वर आदि कालभैरव आदि जगदेवता श्री कलावती आई माते जय जयकार आई महामाई तुळजाभवानी माते तुझा हेल हेल परत आवाज देणार नाही. हेल 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 आ
हॅलो. इथे सुद्धा आमचे बुवा अमोल पाटील हे सुद्धा समोर बसले आणि या दापोलीमध्ये आपले सगळी शान आहे ते मंदार जाधव हे सुद्धा इथे उपस्थित झाले. खरंच सगळ्यांच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. आणि आमचे मामा शौर्य मामा वराडकर हे सुद्धा तिथे आलेले, तर त्यांनी पण स्थानापन्न व्हायचं, वरती खुर्ची द्यायचं. कारण बघा थोडा जागरणामुळे आवाजावर परिणाम झाला 100%, परंतु कला ही कलाच असते, अशी शेवटी सोडायची नाही. परंतु कोणत्याही सोहळ्यामध्ये आपले म्हणजे आवर्जून नाव घेतो राजू काका आमचे सर्व. त्या दिवशी लग्नात मला म्हणाले की बुवा तुमचा भोजन आम्हाला या देवळामध्ये पाहिजे, परंतु म्हटलं आमच्याकडे महाशिवरात्री उत्सव 15 तारखेला आहे. तर ते बोलले मला कल्पना आहे, तरी सुद्धा मी म्हटलं प्रयत्न करेन. पण शेवटी आई महामाई सोयीसाठीची इच्छाच होती की आम्ही तिच्या चरणी आमची एक छोटीशी सेवा व्हावी, म्हणून रात्रीचा प्रकारे माझी सेवा इथे घडली. आणि काकांचा शब्द मी काय मोडू शकत नाही, म्हणून काकांच्या आग्रहास्तव आणि आईच्या कृपा आशीर्वादाने इथे भोजन करण्याची सूचना दिली. धन्यवाद.
पुढे सुद्धा एक भजन आहे, दोन भजन आहे, दोन भजन आहे त्याची मला कल्पना आहे, तर मी लवकर आटोपता घेतो, कारण आमच्या कोराचा सुद्धा आवाज लागत नाही, कारण सगळे जागरणाचे आहेत, काल 5 वाजेपर्यंत सगळे आहेत. कोणी घरी? कारण मान्य मला पक्वाद्वाराची आणि काय अवस्था होते, कारण स्वर पेटीचा स्वर आणि पक्वाद हे जर एकत्र लागले नसतील तर भजन बेसूर होतो. त्यामुळे सर्व धुरा जे असते पक्वाद्वारावर असते, त्यामुळे त्याचं काम तर स्पष्ट करणार. थोडा किती पण गोमलू दे, कोकटू दे, काही होऊ दे, त्याला काय फरक पडणार नाही, कारण त्याचा तो लावून घेणार. श्रीराम मल्हारी भोळा जीविता जीवा काय सांगू त्याची मी कहाणी हो, काय सांगू त्याची कहाणी. रात्रभर पुरणार नाही, पुढे प्रश्न आहे, फक्त एकच झलक मारतो आणि त्याच चालीवरती हा गजर म्हणणार आहे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात
सुंदर वाघर तालुक्यात निसर्गरम्य चौसाळ गाव सुंदर आई महामाई सौंदर्य सर्व महिला वर्ग हे एकत्र राहून या आई महामाई चौथीची दररोज यथासांगाची पूजा करतात. या मंदिरात पवित्र स्थानामध्ये येऊन या मातेची आराधना करतात आणि खरंच त्या गावाचं कौतुक आहे. बघा, आपण जेव्हा मंदिरामध्ये येतो तेव्हा आपण एका निसर्गामध्ये आल्याचा भाग एक वेगळाच आपल्याला जोडीचे मिळतो आणि खरंच या मातेच्या चरणी आल्यानंतर तो समाधान जे आपले दुःख दारिद्र्य आहे त्याचा क्षणातच आपल्याला आपण विसरून जातो की आपल्यावर आणायला संकट असते या मातेसमोर जायला राहिलं तरी महालक्ष्मी ही महामाई या आपल्याला आपल्या समोर उभे राहून दर्शन देऊन या भक्तांची मनोकामना पूर्ण करते आणि म्हणून म्हणतो
असा थोडक्यात दिलं आणि भजन वगैरे नमोस्तुते नमोस्तुते शारदा माते नमोस्तुते 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 शारदा माते नमोस्तुते स्वामी स्वामी प्रचंड स्वामी बळपाठीशी प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना नित्य आहे रे मना निशंक हो रे मना निशंक हो रे
आमच्या पाठी जाता यमुनेच्या काठी हाय तो आमच्या